तर संपूर्ण राज्यभरात पाऊस पाणी कसा आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। तर राज्याच्या काही भागामध्ये मेघगर्जनेसह आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। बेळगावच्या भुसावळच्या हातनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण तर 2 दरवाजे 1 मिलीमीटरनं उघडले। धरणातून 23,061 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू। 10 दिवसांनंतर भुसावळच्या तापी परिसरात जोरदार पावसाला सुरुवात। उकाड्यानं हैराण झालेल्या ग्रामस्थांना काहीसा दिलासा। दमदार पावसामुळे भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील धरणं तुडुंब भरली तरीही पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल 1,67,000 नागरिकांना 69 टँकरनं पाणी पुरवठा। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्याच्या भोरमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाची हजेरी। 2 तासांच्या पावसानं शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप। लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्याला ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका। पावसामुळे सोयाबीन, मूग, कापूस पिकांचं अतोनात नुकसान, शेतकरी हवालदिल। मालेगाव, बागलाण, देवळा आणि नाशिकच्या ग्रामीण भागात दमदार पावसाची हजेरी। अनेक दिवसांनंतर सुरू झालेल्या पावसानं बळीराजा सुखावला। बुलढाण्याच्या सैलानी, रायपूर, पळसखेड, भट या भागामध्ये मुसळधार पाऊस। नदी नाल्यांना आला पूर तर शेतात पाणी साचल्यानं पिकांचंही मोठं नुकसान। सोलापूरच्या माढ्यात जोरदार पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ, सखल भागात साचलं पाणी।